कसे आहात तुम्ही? इझी लाईफ श्वेतामध्ये तुमचं स्वागत। तर मंडळी, बाहेर उष्णता खूप वाढत चालली आहे, त्यासाठी आपण कामानिमित्त बाहेर जात असतो, तसेच भाजी आणायला बाहेर जातो, छोटी मोठी कामं असतील तेव्हा आपण बाहेर पडतच असतो। त्याचप्रमाणे कितीतरी मुली आणि बायका अशा आहेत ड्राईव्ह करतात, पण त्यावेळेला संपूर्ण चेहरा व्यवस्थितपणे स्कार्फने पॅक करणं महत्त्वाचं ठरतं, हो ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर स्कार्फ आपण आपल्या चेहऱ्यावर कोणकोणत्या प्रकारे बांधू शकतो, ज्यामुळे तुमचा चेहरा बाहेरील हीट, प्रदूषण यापासून आपला चेहरा सुरक्षित राहील। तर चला मग आपण पाहूयात आपण स्कार्फ आपल्या चेहऱ्यावर कशा प्रकारे बांधायचा आहे। पहिला आहे, तुम्ही तुमचा दुपट्टा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या। दुपट्ट्याची एक बाजू क्लोज आणि एक बाजू ओपन राहील। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नाकाच्या इथं ठेवून तुमचं तोंड कव्हर करून घ्या। त्यानंतर बॅक साइड ऍडजस्ट करा। दुपट्ट्याची जी साइड ओपन असेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डोक्याच्या वरून मागच्या बाजूला सरकवा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांचा स्पेस दिसेल। आता दुसरी पद्धत खूपच सोपी आहे। डोक्यावरती फॉरहेड कव्हर करत अशा पद्धतीने स्कार्फ प्लेस करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर एक साइड लहान आणि एक साइड मोठी ठेवून जी मोठी बाजू आहे त्या समोरच्या साइडने स्कार्फ तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे। खूपच इझी आहे हे स्कार्फ बांधायचं, इझिली तुम्ही बांधू शकता। आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग नाक आणि तोंड तुम्ही व्यवस्थित पॅक करून नॉट बांधून घ्यायची आहे। आता पुढे आहे तिसरी पद्धत। या पद्धतीत स्कार्फ तुम्हाला डोक्यावर कव्हर करत ठेवायचा आहे, व्हिडिओत तुम्ही पाहू शकता। मग त्यानंतर कानाच्या थोडंसं खाली, दुपट्ट्याच्या खाली जे कपडा जमलेला आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, ते एकत्र करून बॅक साईडला तुम्हाला नॉट बांधून घ्यायचा आहे व्यवस्थित। मेक शुअर की ते जास्त घट्ट नसेल, नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतं। आणि नंतर तुम्ही जी मोठी बाजू सोडली आहे समोरून, ती अशा पद्धतीने फोल्ड करून नाक आणि तोंड पॅक करून बॅक साईडला अजून एक नॉट बांधून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे इझिली स्कार्फ बांधू शकता। तुम्ही बाहेर जाताना अशा पद्धतीत स्कार्फ नक्की बांधा। तर आपण आजच्या व्हिडिओत काय पाहिलं की आपण बाहेर जाताना, कुठेही फिरताना जेव्हा तुम्ही स्कार्फचा वापर करताय ते कसं वापर करायचं ते मी इथे तुम्हाला दाखवलं आहे। ते मी तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। तर आपण हे स्कार्फ इझिली कशा प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बांधलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला मग आपण भेटूया आपल्या नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।